कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आले। नगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात गदारोळ झाला होता। या कुस्तीबाबत चौकशी समितीने अहवाल सादर केला होता। त्यानंतर काबलिये यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर कारवाई मागे घेण्यात आली आहे। शिवराज राक्षेने देखील तसं पत्र दिलं तर कारवाई मागे घेतली जाईल असं महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या संदीप भोंडू यांनी म्हटलंय। शिवराज राक्षे लात मारली, मग शिवराज राक्षे लात मारायचा अधिकार आहे का पंचाला? पंचाला लात मारायचा अधिकार नाही ना। म्हणजे या खानदाने जर चूक केली असेल आणि आपल्याकडचं चूक झालेली आहे, परंतु आपल्याला तिथं त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही। शिक्षा द्यायचा अधिकार हा कोर्टाला असतो आणि आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने कार्यकारिणी म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आली। आपल्या सर्वांना माहिती आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवरती आपण निलंबनाची कारवाई केली होती। महेंद्र गायकवाडनी त्याची जी चूक झाली मग या संदर्भात महाराष्ट्र कुस्ती संघाची पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व प्रकार गैरसमजुतीने झालेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराष्ट्र कुस्ती संघाने त्याचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडांनी जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही 100% त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन मागे घेतलंय। परंतु अजून शिवराज राक्षेचं आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही। ज्यावेळेस शिवराज राक्षे आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमचे कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी त्याबाबत निर्णय घेईल। बातमी आहे शिवसेना उभाठा गटातल्या नाराजीची। उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर चंद्रकांत खैरेची नाराजी दूर झाली आहे। दरम्यान आमच्यातला वाद मिटला असून आता सगळं ओके आहे असं भेटीनंतर चंद्रकांत खैरे म्हणाले। चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवे सोबतच्या वादावर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली। पक्षातील बैठकीला न बोलवल्याने चंद्रकांत खैरे नाराज होते। दरम्यान ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे। बोललं नाही का ते मी सांगितलं बोलवलं गेलं नाही, परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही। आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं आम्ही करतोय। हे झालं नक्की। आता तुमची नाराजगी होती की फोन पण केला नाहीत आणि अंबादास दानवे काढे टाकतात अशा पण प्रकारे आता झालं त्यांनाही काल साहेबांनी सांगितलं, साहेबांनी रात्री त्यांना 2 वेळेस फोन करून आताही फोन करणार, सगळं व्यवस्थित आहे। कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आले। नगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात गदारोळ झाला होता। या कुस्तीबाबत चौकशी समितीने अहवाल सादर केला होता। त्यानंतर काबलिये यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर कारवाई मागे घेण्यात आली आहे। शिवराज राक्षेने देखील तसं पत्र दिलं तर कारवाई मागे घेतली जाईल असं महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या संदीप भोंडू यांनी म्हटलंय। शिवराज राक्षे लात मारली, मग शिवराज राक्षे लात मारायचा अधिकार आहे का पंचाला? पंचाला लात मारायचा अधिकार नाही ना। म्हणजे या खानदाने जर चूक केली असेल आणि आपल्याकडचं चूक झालेली आहे, परंतु आपल्याला तिथं त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही। शिक्षा द्यायचा अधिकार हा कोर्टाला असतो आणि आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने कार्यकारिणी म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आली। आपल्या सर्वांना माहिती आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवरती आपण निलंबनाची कारवाई केली होती। महेंद्र गायकवाडनी त्याची जी चूक झाली मग या संदर्भात महाराष्ट्र कुस्ती संघाची पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व प्रकार गैरसमजुतीने झालेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराष्ट्र कुस्ती संघाने त्याचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडांनी जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही 100% त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन मागे घेतलंय। परंतु अजून शिवराज राक्षेचं आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही। ज्यावेळेस शिवराज राक्षे आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमचे कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी त्याबाबत निर्णय घेईल।